सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम याच्या जोरावर तसेच आई वडिलांची स्वप्नपूर्ती करण्याचं ध्येय उराशी बाळगून सर्व शिंगारे कुटुंबियांची, गावकऱ्यांची, साळी समाज बांधवांची मने जिंकत व्यंकटेश दिलीप शिंगारे यांनी वैद्यकीय क्षेत्राचा गाढा अभ्यास करून जिल्हा परिषद आरोग्य खात्यामधून आरोग्य निरीक्षक पद मिळवलं। याबद्दल त्याचा सत्कार इचलकरंजी स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष दिलीप ढोकळे तसेच साळी समाजाचे विजय कोळेकर, मुकुंद बडे, प्रशांत केशव बडवे, गजानन गंथडे, रामदास पेटकर, सतीश शिंगारे यांनी त्यांना शुभेच्छा देऊन यथोचित सत्कार केला। यावेळी संपूर्ण शिंगारे कुटुंबीय उपस्थित होतं। यावेळी बोलताना अध्यक्ष ढोकळे यांनी साळी समाज हा खास करून वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत असून हाच व्यवसाय करण्यात धन्यता मानत असतो। यास छेद देत व्यंकटेश सारख्या ग्रामीण भागातील तरुण युवकाने MPSC सारख्या परीक्षा देऊन सरकारी पदाला गवसणी घालण्यासारखा केलेला प्रयत्न हा प्रशंसनीय आहे। यावेळी विजय कोळेकर बोलताना म्हणाले की यश, जिद्द, चिकाटी आणि कठीण परिस्थितीतून जात असताना अशा प्रकारचे यश संपादन करणं म्हणजे समस्त साळी समाजातील युवकांपुढे आदर्श निर्माण करणं। त्यांचे वडील दिलीप शिंगारे यांनी मंदीच्या खाईत सापडलेल्या वस्त्रोद्योग व्यवसायामधून वाट काढत अडीअडचणीला तोंड देत व्यवसाय सांभाळत आणि अडचणींवर मात करत व्यंकटेशच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहून त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्याच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलण्याचं सांगून आपले मनोगत व्यक्त केलं। व्यंकटेश यास उपस्थित सर्वांनी त्याच्या भावी वाटचालीस आणि स्वप्नास शुभेच्छा दिल्या। सत्यमुख प्रतिनिधी विजय कोळेकर, इचलकरंजी। एक शुभेच्छा आणि एक अभिनंदन करायचा आजचा हा कार्यक्रम आहे। पण तसं बघायला गेलं तर शिंगारे फॅमिली जी आहे ते शिंगारेच्या घराण्याला काय वैशिष्ट्य आहे काय की कोणी उद्योजकता आहे आणि कोणी नोकरीत आहे। नोकरीत आहे ती बऱ्यापैकी फारशी असण्याच्या शेतीच आहे। तसं ती परंपरा राखून दिलीप अण्णांचा मुलगा आज जे काय यश प्राप्त केला त्या यशाला परिसीमा नाही आहे। कारण त्यांना अतिशय खडतर परिस्थिती, अशी काही गरीब परिस्थिती म्हणता येणार नाही, पण तो शैक्षणिकदृष्ट्या तसं बघायला गेलं तर या कुटुंबातले एक थोडी सोडला तर बाकी सगळे अशिक्षित उद्योगधंदे तर त्या MPSC सारख्या असणाऱ्या सहभाग घेऊन त्याने जे काय आज यश मिळवलं आहे ते खरोखर शिंगारे कुटुंबासाठी आहे, रेंजासाठी आहे। संबंध इथं जे महाराष्ट्रातल्या स्वकुळ साळी समाजाला एक ऊर्जा, एक युवकाने आशा आणि आदर्श घेण्यासारख्या ह्या पोराने जे यश प्राप्त केलं आहे तर ते सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असं ते त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे। आता तो मला वाटते बहुधा ह्या आता कुठल्या वैद्यकीय क्षेत्रातली तुझी पदवी आहे नाही आरोग्य निरीक्षक, तर तुला फार काळ यामध्ये राहील असं वाटत नाही। कारण त्याचे छेद मोठे मी त्याला त्याच्या पप्पांच्याकडून मला बऱ्याच वेळा कळतंय त्याचे एम्स काय, त्याचे एम्स आहे साहेब PSI पर्यंत आहे आणि ते बहुधा ह्या लवकरच त्याचं जे परीक्षा पूर्ण होईल झालेले आहे, तो पास पण झाला आहे। आता तो पुढचं काय त्याचं ट्रेनिंग पिरियड आहे ते सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारे त्यामध्ये यश प्राप्त करू दे आणि त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न त्याचं लवकरच पूर्ण होऊ दे। ते आमच्या स्वकुळ साळी समाज इचलकरंजी आज आपण इथे शुभेच्छा द्यायला तुला स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष ढोकळे साहेब आहेत, तुझे प्रशांत केशव पडवे आहेत, केशवराव पडवे जे मोठी फॅमिली इचलकरंजी ते गजानन गंथडे आहेत समाजाचे, मुकुंदराव बडे जे रेंजाचे सुपुत्र आहेत आणि सगळेजण तुझ्या पाठीमागे शुभेच्छा द्यायला आज तुझं कुटुंब इथं आवर्जून आहे। कुटुंबाला आम्ही सांगू शकतो की आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय कुठल्या प्रकारे काय तुम्हाला काय लागते आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। वर्गाने जे यश प्राप्त केलंय ते खरोखर अभिनंदनीय आणि अभिमानास्पद आहे आणि असंच तुम्ही हे करा। त्याच्या पाठीमागे आम्ही सगळ्यांच्या पाठीमागे दिलीपचं यामध्ये आभार मानावं लागेल। कारण दिलीप सुद्धा खडतर याच्यात नाही, त्याचं ती कारखाना बंद झाला ते काय त्यातून सुद्धा तिने पण पोरग्याच्या पाठीमागे सगळी ताकद लावली। भले त्यांच्या आतून ते मित्र परिवार या सगळ्यांना त्यामध्ये घेऊन त्यांनी त्या पाठीमागे भक्कमपणे राहिले आणि त्याचंच हे यश आहे। आणि तो पोरा असंच मोठा हो, त्याच्यापेक्षा मोठा हो, PSI ने तू इथं SP म्हणून यायला पाहिजे।
जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.